परंतु जगत परमात्मा रूप आहे हा सिद्धांत त्यांनी नुसता बगलेतून काढला आणि बाजारात मांडला असं मात्र घडलेलं नाही. अलीकडे गंमत अशी आहे, जगामध्ये ज्याला जे वाटल ते बाजारामध्ये लोक आणतात. आणि बाजाराचा एक नियम बहुधा सर्वांना माहिती असेल. असं म्हणतात की बोलणाऱ्याचे होलगेही विकतात, परंतु न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही. बोलणारे जर लोक असतील, या आमच्याकडे या, आमचा सिद्धांत पहा, आमचा मंत्र घ्या, तुम्हाला देव दाखवू, आत्मदर्शन करून देऊ, बोलणारे लोकांच्या मागे लोकांची लाईन लागते. परंतु तुम्ही जर डोळे झाकून जप करत बसला तर तुमच्याकडे फारसं कोणी येणार नाही. बाजारामध्ये सुद्धा तशीच गोष्ट आहे. आमच्या संतांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे हा बगलेतून काढला आणि बाजारात मांडला असं झालेलं नाही. आमच्या संतांचे सिद्धांत 3 कसोट्यातून सिद्ध झालेले. पहिली कसोटी श्रुती, दुसरी युक्ती आणि तिसरा अनुभव. श्रुती या शब्दाचा अर्थ, आपण जो सिद्धांत मानतो त्याला वेद प्रामाण्य आहे का, वेदाचं मत तदनुकूल आहे का, त्याला श्रुती असं. आमच्या संतांनी जे सिद्धांत मांडले त्याला वेद प्रामाण्य.